राहुल मॅनियक्स. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन महेंद्र वैती नाखवा यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. बॅट्समन लवकर लवकर यायचं आपण. माहुल मॅनियक्स आपल्याला वारंवार पुकार येतोय. बॅट्समन लवकरात लवकर यायचंय. क्षेत्ररक्षण देखील लागलं आहे. लक्ष्मी 11 5 षटकाचा सामना आजच्या दिवसातील पहिली मॅच ही पाहायला मिळेल. पाहूया कोणता संघ आज बाजी मारेल, कोण या ठिकाणी ठरेल विजयी संघ या टुर्नामेंटचा. सहकार्य करा लवकरात लवकर. आपण थोडं सहकार्य करायचं आहे. चला सुरुवात करूया आपण. आज एक अतिरिक्त मॅच खेळवायची आहे. लवकरात लवकर बॅट्समन क्रीज वरती यायचे. दोन्ही संघाचा एक 12वा खेळाडू ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आपण. चला सुरुवात करूया मॅचला. चला तर मग सुरुवात करूया आपण. आजचा हा दुसरा दिवस आहे माहुल प्रीमियर लीग सीझन 6. पहिली मॅच लक्ष्मी 11 वर्सेस माहुल मॅनियक्स. बॉलिंग मार्कवर जिग्नेश, स्ट्राईक वरती निशान, नॉन स्ट्राईक वरती भारत. पहिला चेंडू सुरेख फटका. पहिला चेंडू लेग साइडला घेतलाय. क्षेत्ररक्षक आहेत तयार आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज होतोय बाद आणि पहिल्या विकेटचं पतन. डीजे तो म्हणजे जिग्नेशच्या माध्यमातून आणि तेवढंच चांगलं झेल टिपली. प्रॉपर प्लॅनिंग एक्झिक्युशन देखील पाहायला मिळालं या पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय आणि त्याची जागेवरून करण्यासाठी आलाय नवीन बॅटर तो म्हणजे हर्षद. हर्षदची या ठिकाणी चर्चा झाली संपूर्ण माहुल गावामध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये. असा एक हा खेळाडू
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि फिल्डिंग देखील चांगली केली आहे. अनेक ठिकाणी कॅचेस देखील पाहायला मिळाल्या आहेत हर्षदच्या माध्यमातून. परंतु आज तो कॅप्टन आहे या टीमचा माहुल मॅनेकचा आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट गेल्यानंतर त्याला आता मात्र रिस्पॉन्सिबल इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. चांगली त्याला बॅटिंग आता मात्र करावी लागेल. अपेक्षा आहे त्या टीमला त्याच्याकडून, ती अपेक्षा या ठिकाणी त्याला पूर्ण करावे लागतील. पुन्हा एकदा जिग्नेश पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर पाहूया पुढचे 5 चेंडू तो कशा प्रकारचे हाताळतो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे जिग्नेश. आता मात्र मिस टाइम झालाय. प्रहार करायचा प्रयत्न केला गेलाय आणि काय घडतंय या ठिकाणी, जीवदान मिळालंय. खूपच खराब क्षेत्ररक्षण. इथे कॅच घेतली पाहिजे होती, कारण का कॅच कोणाची होती, कॅच होती ती म्हणजे हर्षदची. हर्षदला जीवदान मिळालंय आणि 2 विकेट्स गेल्या असत्या तरी देखील यावरून माइंडसेट समजला आहे की कशा प्रकारची बॅटिंग होणार आहे. हिटिंग करायचं आहे त्यांना प्रत्येकाला, कारण का काल आपण दिवसभरामध्ये पाहिलं की 80-90 धावा देखील झाल्या होत्या कालच्या मॅचेसमध्ये. तर इथे इझिली टार्गेट 60-70 चेज होऊ शकतं. तुम्हाला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर 70च्या वरती तुम्हाला धावा ठोकाव्या लागतील. आणि त्याच कारणाने या ठिकाणी पाहायला गेलो तर हर्षदच्या माध्यमातून प्रहार केला गेला होता. तिसरा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु काय षटक हाताळला. आतापर्यंत एकही धाव नाही आली आहे. सुरेख या ठिकाणी मारा पाहायला मिळतो, अचूक टप्प्यावरती मारा पाहायला मिळतो तो म्हणजे जिग्नेशच्या माध्यमातून. चांगला षटकाची हाताळणी या ठिकाणी करतोय तो. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकवर आहे हर्षद. आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, परंतु 1 बाउन्स, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चेंडू गेला, 1 बाउन्स, चौकार देखील मिळाला. सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ कमलाकरजी कोळी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्यायचे आणि मॅच पाहायची. पहिली मॅच आहे लक्ष्मी 11 वर्सेस माहुल मॅनियॅक्स. आणि ज्या संघाची काल चर्चा राहिली होती पुमा स्क्वॉड, खरं तर सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. अनबिटेबल संघ राहिलाय. काल तिन्हीच्या तिन्ही मॅच जिंकताना पाहायला गेलाय. पहिल्या 2 मॅच या ठिकाणी बॅटिंग केली, त्यानंतर पाहायला गेलो तर शेवटच्या मॅच मध्ये धावा देखील डिफेंड केल्या. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे जिग्नेश. जिग्नेश टू हर्षद. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सुरेख षटक हाताळले आतापर्यंत. तर चौकाचा एक फुलटॉस बॉल बघलता कुठलाही अचूक चेंडू आला असता, कारण पाहायला गेलो तर ज्या प्रकारचा मारा या ठिकाणी केलाय ना या बॉलरने, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय आणि एक जीवदान देखील मिळालं आहे हर्षदला. त्याचा पुरेपूर फायदा देखील त्याने उचलला आहे, चौकार देखील घेतला आहे. सुरेश चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. काय षटक हाताळलंय. पहिलं षटक केवळ 4 धावा आणि 1 फलंदाज बाद. सुरेख षटकचं या ठिकाणी हाताळणी पाहायला मिळाली. अजून देखील 4 षटकं शिल्लक असतील. 24 बॉल्स असतील ते म्हणजे माहुल मॅनियक्सकडे, परंतु सुरेख षटक हाताळलंय. अंडर 19चा प्लेअर जिग्नेश पाहायला मिळालाय बॉलिंग मार्कवर. चांगली कामगिरी केली आहे. आता पाहूया यापुढे काय घडतंय, काय बिघडतंय. तोपर्यंत ऐकूया आपण एक मधुर संगीत डीजे.
वर पाहायला गेलो तर पुनीत आलाय आणि अजून देखील स्ट्राईक वर आता मिळाली फायनली स्ट्राईक भारतला. भारत हा देखील एक चांगला खेळाडू आहे. एक षटकाने केवळ 4 धावा झाल्या आहेत. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन सज्ज होते बॉलिंग मार्कवर पुनीत. मिस टाइम झालाय आणि या ठिकाणी पहा थोडं मोठा फटका मारण्याचा प्रहार केला गेला होता, परंतु आज सकाळची वेळ थोडं या ठिकाणी शॉट्स देखील जास्त एक्झिक्यूट होताना पाहायला नाही मिळणार. जसं या ठिकाणी दुपार होईल तेव्हा देखील मोठी धावसंख्या या ठिकाणी स्कोर कार्डवर लागेल हीच अपेक्षा असेल. सुरेख फटका हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू गेलाय. खूपच चांगला अटेम्प्ट या ठिकाणी टाळ्या होऊन जाऊन या अटेम्प्ट साठी. काय अटेम्प्ट केलाय या ठिकाणी सुरेख अटेम्प्ट केलाय. खरं तर हा चौकार गेला असता, परंतु कॅच साठी या ठिकाणी अटेम्प्ट केला तो म्हणजे गणेश याने. एक सुरेख खेळाडू आहे हा गणेश, अष्टपैलू असा खेळाडू. एकच धाव मिळेल. बॅटिंग साठी आलाय हर्षद ला स्ट्राईक मिळाले. हर्षद वरती जिम्मेदारी असेल आणि या ठिकाणी काय सांगतोय काय म्हणतोय पुनीत सुपरस्टार आलाय हा विकेट. या ठिकाणी पाठवलंय हर्षदला तंबूत परत. डीजे क्रीज वरती जगदीश बॅटर आहे, परंतु पुनीत काय षटक हाताळल्या. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलो तर सुरेख कामगिरी देखील पाहायला मिळाली आहे. सुरेख फटा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फॅब्युलस शॉट. काय फटका होता. सुपर्ब सुपर्ब चौकार. नऊ धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, परंतु हा ज्या प्रकारचा फटका होता ना, एक सुपर शॉट पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स होता, टायमिंग होती, एक्झिक्युशन देखील सुरेख होतं, म्हणून चौकार मिळाला कवर्स वरनं. क्या बात आहे जगदीश. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तिथे पाहायला गेलो तर चांगलं कलेक्शन झालं नाही आणि एक धाव पूर्ण केली. एक एक धावाने आता मात्र धावसंख्या पुढे सरकते, परंतु वरचढ राहिले आतापर्यंत लक्ष्मी 11 संघ, कारण का फिल्डिंग देखील तेवढ्याच चांगली प्रकारची पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर पाहायला गेलो तर बॉलिंग देखील तेवढी चांगली झाली आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पुनीत. आता मात्र लॉंग ऑफला खेळलाय आणि चेंडू गेला. वॉट शॉट चौकाराकरिता.
पाहायला मिळाले. 2 षटका अखेरीस धावसंख्या जर विचार केला तर आपण 14 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवरती. 14 रन्स ऑफ द स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर्स. आणि पाहायला गेलो तर पहिलं षटक देखील चांगलं हाताळलं होतं. केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, 10 धावा आल्या तब्बल, आणि विकेट देखील पाहायला मिळाली. आता मात्र संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो म्हणजे गणेशने या ठिकाणी वारंवार चांगली कामगिरी केली आहे लक्ष्मी 11 करता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न केला गेला होता. काल देखील आपण त्याची बॉलिंग पाहिली असेल तर चांगली कामगिरी हा करतो. चांगला बॅटर आहे, चांगला बॉलर आहे आणि एक चांगला फिल्डर देखील आहे. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहे गणेश. तो आला बॉलिंग मार्कवर, परंतु स्ट्राईकवरती आहे जगदीशचा आपण पहिल्याच बॉलला तो क्रिकेटिंग शॉट पाहिला कव्हर्सवरनं. सुरेख फटका तो बॅटीचा फेस ओपन करून खेळला गेला होता. तोच आता स्ट्राईकवर आहे. आता एक चांगलं कॉम्पिटिशन पाहायला मिळेल या दोघांमध्ये. पाहूया इथे कोण बाजी मारेल. धावसंख्या झाली आहे 2 षटका अखेरीस 14. सुरेख फटका आणि स्टँड अँड डिलिव्हर इन टू द अबाउट द कॉमेंट्री बॉक्स. डीजे वरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता मात्र लेग साईडला फटका खेचला, चेंडू गेला स्क्वेअर लेगला, तिथे एक धाव धावून काढली आहे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 21 वरती. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू फुटा चेंडू होता, गॅप मध्ये खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि 2 धावा काही रुकू शकला नाही. 2 धावेने धावफलक पुढे सर्कल धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या गणेशच्या षटकातील. आणि जर पाहायला गेलो तर धावा आल्या आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या आहेत आतापर्यंत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि सुरेख फटका हा देखील आहे, सरळ पाठवून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. एक गगनचुंबी षटकार. डीजे तो काल रूल्स ठेवला होता तो देखील आज असणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. जर खेळताना बॉलवरती क्रॅक आली, बॉल फुटला तर तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल. सुरेख फटका हा देखील असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. आणि हा चौकार असणार आहे. सुरेख कामगिरी. डीजे यानंतर होणारी मॅच आहे ती म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट्स वर्सेस सुपरवायझर वॉरियर्स.
दोन्ही संघांना विनंती करतो लगेच टॉस साठी यायचे कॅप्टन्स. चला जाऊया मैदानाकडे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. आता मात्र मिस टाइम झालाय, एज्युकेशन नाही मिळालाय, क्षेत्ररक्षक झेलकारी आलाय आणि सहजरित्या कॅच टिपली आणि विकेटचं पतन. एक तरी तो एक मेरी असे बॉलरने सांगून दिलंय आणि दाखवून दिलंय. त्या षटकामध्ये पाहायला गेलो तर दोन षटकार एक चौकार लगावले गेले आणि पाहायला गेलो तर 17-12 दोन षटकाचे 12 धावा, त्यानंतर एक चौकार 16 धावा, 17-18-19 धावा आल्या. म्हणजे हानामारी केली गेली गणेशच्या या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा, नंतर 10 धावा, नंतर तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलो तर 19 धावा देखील पाहायला मिळाल्या. आणि पाहायला गेलो तर पहिल्या ओव्हर नंतर एक्सिलेट केलंय. नवीन बॅटर आला बॅटिंग साठी हर्षल. हर्षल बॅटिंग साठी. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये. खर तर बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज यश आलंय. बॉलिंग मार्कवरती यशने देखील काल चांगली कामगिरी केली होती बॉलिंग मध्ये. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी तो करेल. परंतु बॅटिंग साठी आलाय जगदीश. एक चांगल्या फॉर्म मध्ये हा बॅट्समन दिसतोय आज. सकाळपासून चांगले शॉट्स देखील पाहायला मिळत आहेत त्याच्या माध्यमातून. कुठलेही शॉट्स या ठिकाणी पॉवरफुल शॉट्स नव्हते, टायमिंग होतं, प्रॉपर एक्झिक्युशन होतं. परंतु आता शेवटचे 2 ओव्हर आहेत, या 2 ओव्हरमध्ये चांगली धावा त्यांना एकत्र कराव्या लागतील. सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय. वन बाउन्स चेंडू गेलाय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या इथे चौकारा करिता. डीजे पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. फुलटॉस चेंडू होता, गॅप मध्ये खेळला, चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 वरती. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला गेलो तर फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती सज्ज होतोय जगदीश. फुलटॉस चेंडू या ठिकाणी लॉलीपॉप बॉल पाहायला मिळाला आणि त्याला डिपॉझिट केला सरळ. नो चेंडू आहे हा आणि निर्णय कळवायचा आहे तिकडे पंच.
फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि चेंडू जाईल का षटकार काही तर नाही. कॅच टिपले परंतु फ्रीड असल्या कारणाने फलंदाज बाद होऊ शकत नाही आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाले दोन्ही बॅटरमध्ये आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 वरती. अजून देखील या षटकातील विचार करायला गेलो तर तब्बल 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये यशच्या अगेन्स्ट किती धावा येतील किंवा यश किती विकेट्स काढेल हे देखील पाहायला मिळेल. थोडं या ठिकाणी प्लॅनिंगमध्ये एज्युकेशनमध्ये थोडं चेंजेस पाहायला मिळते आहेत. सुनील स्वतः आले आहेत या ठिकाणी कारण का त्यांना माहिती आहे आता गरज आहे फिल्डरची. आता मात्र कॅचेस पकडावे लागतील, चांगली फिल्डिंग करावी लागेल. धावसंख्यावरती तुम्हाला पूर्णविराम लागवा लागेल जर चांगली कामगिरी करायची असेल तर. यश अजून देखील 4 चेंडू शिल्लक. सुरेख हा फटका हा देखील होता. सुरेख क्षेत्ररक्षण एकच धाव मिळेल. एक धाव आता मात्र गोळ्या करताय. असं नाही की या ठिकाणी फटका षटकारामध्ये डील करतात. सिंगल डबल देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि ते एकत्र करतायत, गोळ्या करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते या दोन्ही बॅटरमध्ये आणि ते देखील महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेशन देखील महत्त्वाचं आहे. चांगलं कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. कम्युनिकेट केलं पाहिजे दोन्ही प्लेयर्सने, जे बॅटर असतात त्यांनी. तेव्हा जाऊन आपण एक चांगले इनिंग्स बिल्ड करू शकतो आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर खेळाडू सज्ज होतोय. तर नक्कीच जगदीश दादा यांनी जर षटकाची किंवा चौकाची हॅट्रिक मारली तर त्यांना भरत कोळी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुनीलच्या माध्यमातून माहुल गावाचा पोलार्ड आहे हा. कारण का वारंवार त्याने अशा इनिंग्स खेळल्या आहेत ना. एक पॉवरफुल हिटर आहे, सुरेख खेळाडू आहे. दोन धावा घेण्यात यश मिळाले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू यश याचा फुलटॉस चेंडू वारंवार प्रहार केले गेले होते आणि चुकीला इथे माफी नाही मिळणार आहे आणि हा 9 चेंडू असणार आहे. अजून एक दिवाळी बोनस पाहायला मिळाला. 9 चेंडू असेल. रिव्ह्यू घेतला आहे. आणि हा चेंडू असताना 9 चेंडू इट्स नो बॉल घोषित केलाय पंचांनी. रिव्ह्यू देखील घेतला गेला होता आणि वेस्ट साईडचा थोडा वरती होता चेंडू, त्याच कारणाने 9 चेंडू पाहायला मिळालाय. खूपच खराब बॉलिंग पाहायला मिळते कारण का या खराब चेंडूमुळे. सुरेख कामगिरी आणि मंगेशजी वैती यांचं आगमन झालंय इथे. एक सुरेख खेळाडू. चला नेक्स्ट टीम टॉस साठी यायचे. त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी वारंवार सहकार्य केले, ज्यांच्या नेतृत्वाखाली या मॅचेस पाहायला मिळाले, ते म्हणजे श्री राजेंद्र जगन्नाथ माहुलकर साहेब, महेंद्र वैती नाकवा, संतोष काटवले, चेतन पाटील, कमलाकर अडसूळ, प्रशांत कोळी, मनोज कोळी, मुरगन भाई, विजय कोळी, प्रकाश कोळी, या सर्वांचं आम्ही अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे. 2 बीमर पाहायला मिळाले. त्याच कारणाने ओव्हर देखील कॅन्सल केली. तो बॉलर कधीच या ठिकाणी पाहायला गेलो तर बॉलिंग टाकू शकत नाही या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर एक नवीन गोलंदाज पाहायला मिळाले. वंश आलाय बॉलिंग मार्कवरती. आणि आता मात्र ऑफ साईडच्या बाहेर हा चेंडू पिच केला होता. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन झालं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 53 वरती. 53 रन समजा स्कोर करा. असं वाटलं होतं पहिल्या नंतर की कमी धावा होतील, परंतु ज्या प्रकारचा फाईट बॅक दिला या संघाने
हा देखील सुरेख फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळालाय आणि 2 धावा धावून काढल्या. चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोघंही खेळाडू या ठिकाणी ताळमेल चांगला आहे. षटक संपतंय आणि 4 षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 55 वरती. 4 षटकं आणि 55 धावा. खरं तर या ठिकाणी वारंवार आपण उल्लेख केला पाहिजे की आपला जन्म झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. जरी आपला 7/12 आहे ना आपल्या नावाचा असला तरी या ठिकाणी प्रत्येक माथीवरती नाव असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज खूपच थोर व्यक्तिमत्व ज्याने या ठिकाणी संपूर्ण किल्ले जिंकले आणि त्यांनी करून दाखवलं. जिद्द होती, संघर्ष केला, परंतु आगरी कोळ्यांचा देखील त्यामध्ये खूप मोठा हात होता. कारण का जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले होते, मुरुड जंजिरा असेल, जे समुद्राच्या इथे किल्ले होते ते जिंकण्याकरिता देखील त्यांच्या नौदलामध्ये सामील होते आगरी कोळी बांधव. आणि ते लढले. आगरी कोळ्यांचे एक असतं की ती लढतात आणि कधी हार नाही मानत. म्हणून जो आज मैदानावर प्रत्येक खेळाडू त्याच लढव्या या रक्ताचा आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे आपल्या या आगरी कोळ्यांची. जाऊया मॅचकडे. बॉलिंग मार्कवर आलाय तो म्हणजे सुनील आलाय बॉलिंग मार्कवर. स्ट्राइक वरती हर्षल, नॉन स्ट्राइक वरती जगदीश. सुनील टू हर्षल. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती डेड बॉल असणार आहे. हा डेड बॉल असणार याची नोंद करून घ्यायची आपण. धावसंख्या जाऊन पोचली आता मात्र 55 वरती. 55 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जाऊया आपण सुरुवात करूया. पहिला चेंडू असणार आहे सुनीलचा. स्ट्राइक वरती आहे हर्षल. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला आहे. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे. कडे सुनील आहे. सुनील माहुलकर बॉलिंग मार्क वरती. हा चेंडू थोडासा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. वाईट +1. 2 धावा मिळतील म्हणजे या ठिकाणी खूप धावसंख्या पाहायला मिळाली आतापर्यंत. खूप अवांतर धावा, खूप नो बॉल्स, खूप एक्स्ट्रा डिलिव्हरीज पाहायला मिळालेत. धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 63 रन्स.
आता मात्र मिस टाइम झाला, एज्युकेशन नाही मिळालं, एलिव्हेशन नाही मिळालंय आणि पाहायला गेलो तर विकेट आली आहे फायनली आणि जावं लागेल जगदीशला. परंतु काय जगदीशने बॅटिंग केली आहे. जगदीशची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, याच्या टाळ्या होऊन जाऊन दे. चांगली बॅटिंग केली, कव्हर्सवरनं जो फटका खेळला तो शॉट ऑफ द डे पण ठरू शकतो. एक सुरेख खेळाडू जगदीश. जावं लागेल तंबूत परत. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. अनिश नवीन बॅटर अनिश आलाय. चला नेक्स्ट मॅच आहे सुपरवायझर वॉरियर्स वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स. टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सुपरवायझर वॉरियर्स तसेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आपण. सुरेख फटका खेळलाय काव कॉर्नर रिझर्व मध्ये. वन बाउन्स क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसरा धावायचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 65 वर. 65 धावा आतापर्यंत गोळा केल्या आहेत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला गेलो तर पहिल्या चेंडूमध्ये षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर अतिरिक्त धाव, मग विकेट, मग डबल पाहायला मिळाले आतापर्यंत. अजून देखील 3 चेंडू असतील. आणि चाबूक शॉट पाहायला मिळाला. कव्हर्स वरला खेळलाय. एक धावून काढले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? झाला आहे. 2 धावा. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु खेळाडू होईल धावचित आणि विकेटचं पतन. अनिश बाद झालाय. अनिश जागेवरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज विकी माहुलकर. हर्षल आहे स्ट्राईक वरती. चांगली बॅटिंग केली हर्षलने आतापर्यंत. धावा देखील चांगल्या जमवल्या आहेत. अजून देखील षटकात येईल पाहायला गेलो तर 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख फटका पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर करून दिले. पॉवरफुल हिट पाहायला मिळाले. 6 धावा ऍड झाल्या आहेत. डीजे आणि आता मात्र ऑफ साईडला घेतलाय. मिड ऑफ वरून खेचलेला फटका होता आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळालंय. झाल्या तब्बल 73 धावा. जिंकण्याकरिता 74 पाहिजे आहेत. 30 बॉल्स 74 रन्स टू विन या अंतरची मॅच आहे. ती म्हणजे सुपरवायझर वॉरियर्स वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो लगेचच व्यासपीठावरती याच्या टॉससाठी, आणि मी आमंत्रित करतो या मॅचच्या सेकंड इनिंगसाठी व्हॉइस ऑफ ट्रॉम्बे, व्हॉइस ऑफ बॉम्बे किरणजी यांना. धन्यवाद.
आगतम स्वागतम सुस्वागतम. माहुल प्रीमियर लीग 2026 माहुल ग्राम समिती माहुल गाव यांच्या विद्यमान आयोजनात सर्वप्रथम व्यासपीठावरती बसलेले अगदी आपण जर माहुल गावाचा विचार केला ना की हे सर्व जुने जाणते आणि एकेकालचे क्रिकेट गाजवणारे अगदी आपण माहुल गावाची दुसरी पिढी म्हणूया जी मात्र व्यासपीठावरती बसलेली आहेत आणि सातत्याने 6व्या पर्वामध्ये प्रत्येक माहुल ग्रामस्थांनी मात्र या स्पर्धेला काही ना काहीतरी दिलं आहे आणि माहुल गावाची दुसरी पिढी सातत्याने प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर एकशे एक गॉगल्स आहेत आणि ही माहुल गावाची खासियत आहे. अगदी आम्ही जग्गू म्हणा वासू म्हणा ॲज अ स्टायलिश प्लेअर म्हटलं तर त्या काळाचे आम्ही त्यांना पाहिलं म्हणजे इम्पॉर्टेड बुटं आम्ही त्या टायमाला पाहिली, इनर पाहिले, गॉगल्स पाहिले, कॅप्स पाहिल्या आणि त्यांची जी ड्रेसिंग होती ना अव्वल दर्जाची ड्रेसिंग. अगर माहुल गावामध्ये अगर कुठले स्टायलिश खेळ या मुंबईमध्ये अगर कुठला स्टायलिश खेळाडू असेल ना आणि कुठला स्टायलिश अगर कोलीवाडा असेल ना तोच म्हणजे माहुल कोलीवाडा आणि याच माहुल कोलीवाड्याने खरं तर बरंच काय दिलं आहे. आज तिसरी पिढी असं आपण म्हणूया आणि या तिसऱ्या पिढीमध्ये आपण जर विचार केला तर माहुल कोलीवाडा डायरेक्ट ISPLला जाऊन पोचला आहे. अगदी भारताचा पहिला कोली बांधव ISPLमध्ये कॅप्टन कोण झाला तोच म्हणजे या माहुल गावाचा अर्थातच कोली बांधव मंगेशजी वैती आपल्याला पाहायला भेटले. त्यांचे मोठे बंधू सुद्धा मात्र इथे उपस्थित आहेत. चला आता आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. तदनंतर माहुल गावामध्ये षटकार किंग कोण पाहिला अमितजी कोहली आम्ही पाहिला. खरं तर एक दर्जेदार आयोजन. अच्छा क्या बात आहे. आपण पिक्चर पाहिला सक्का भाऊ पक्का वैरी तसंच मात्र आता माहुल प्रीमियर लीग मध्ये दोन भाऊ त्यांच्यामध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. चला या मंगेशजी वैती लवकर या सर. मंगेश दादा अगदी बघा मैदानाच्या आतमध्ये कोणी भाऊ बाबा युगांडावरनं आलाय. कल्पे दादा माझ्या मावशीची पोरसनी पाठवलाय मला कारण ब्लॅक कलर आहे ना आमचाও कलर ब्लॅक आणि कॉईनचाও कलर ब्लॅक. अगदी आज माहुल कोलीवाडा म्हटलं तर शेवटचा सीझन आहे. मे महिना म्हटलं तर आज काही 10-15 दिवस आपल्याजवळ उरलेले आहेत आणि या 10-15 दिवसाच्या आतमध्ये आपण माहुल प्रीमियर लीग आपण पाहतोय जिथं किशोर दादाचा आपण उल्लेख केला तर एक सुप्रसिद्ध कुक असं आपण त्यांना म्हणूया कारण 3-4 वर्षापूर्वी आम्ही दादाच्या सोबत अगदी ॲज अ त्यांचा सपोर्टर म्हणून आम्ही होतो. अगदी लाजवाब चिकन म्हणा लाजवाब कोलबी म्हणा रस्सा म्हणा किंवा सुका म्हणा प्रत्येक गोष्टी अगर बनवली असेल ना अगदी कारल्याला ती किशोर दादांनी बनवली होती. बघा इथं जुना बॉल नाही आहे. अगर चेंडू अगर फुटला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल मग तो कितवाही ओव्हर असेल तरी चालेल. अगदी सिद्धिविनायक स्पोर्ट्स आणि सुपरवायझर 11 या सुपरवायझर म्हटलं तर काही कंपनीमध्ये आपण सुपरवायझर पाहतो तसंच मात्र या सुपरवायझर कंपनीचे खरं तर आता हे दोन सख्खे भाऊ नाहीत हे वैरी आहेत असं आपण म्हणूया. चला आपण दादाच्या सोबत आपण टॉस घेऊया फक्त या मॅचसाठी. हेड्स कॉल. अगदी युगांडावरनं आलेला हा कॉईन कोण जिंकलाय कल्पेश दादा दोघांनी थांबायचं. खरं तर 6व्या पर्वामध्ये आणि या टायमाला जर्सीज आपण लाजवाब पाहतोय आणि खूप आतुरतेने आपण वाद पाहतो की पूर्ण माहुल कोलीवाड्यातल्या तळागाळ्यातल्या आणि गल्ली खेड्यातल्या आपण या माहुल गावाच्या प्रत्येक खेळाडूला संधी भेटली आहे. तर 6व्या पर्वामध्ये कसं वाटतं खेळताना? खूप आनंद होतोय खेळताना आणि पहिलं मी क्षेत्ररक्षण करतो. तर आपण प्रीमियर लीग म्हटलं तर नवीन नवीन उदयमुख खेळाडूंचं आगमन आपल्याला पाहायला भेटतं या स्पर्धेच्या माध्यमातून. येणाऱ्या कालामध्ये आपल्याला या माहुल कोलीवाड्याने नवीन नवीन गोलंदाज दिले. अगदी तुमचे दोन भाचे सर्वांना नाव माहिती आहे त्यांनी सुद्धा मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. तर नवीन जेव्हा खेळाडू येतात तेव्हा कसं वाटतं? नाही खरंच खूप टॅलेंट आहे माहुल गावामध्ये क्रिकेटचा आणि खरंच खूप यंग पिढी आहे पण ते यायला पाहिजेत. जेव्हा आम्ही निघतो इथून खेळायला जातो तर मग ते येत नाही खेळायला तर आम्हाला मोजून प्लेयर घेऊन जावे लागतात किंवा काहीतरी कॉल करा त्यांच्या घरी जावा ते सतत करायला लागतं. तर जर MPL घडते कशाला की बाबा नवीन पिढी घडली पाहिजे त्यांना चान्स आपण अंडर-19 म्हणून देतो ना. का देतो का पुढची पिढी घडावी की आता तुम्हाला हे हँडओव्हर करायचं आम्हाला की तुम्हाला पुढे क्रिकेट चांगलं खेळायचं आहे. जर नसेल होत तर मग कामधंदे चांगले करा नाही तर क्रिकेट चांगला खेळा. काय योग्य सल्ला दिला टॉस जिंकला डिसिजन
फिल्डिंग इन. Yes, आता जाऊया आपण मंगेश वैतीकडे वळूया. मंगेश दादा, सर्वात पहिले गुड मॉर्निंग. पहिला टाईम बघून दे. 12च्या आत आपण गुड मॉर्निंग म्हणूया. खरं तर काल कुठं होतं माहिती आहे का? अगदी वैशाल आंगणे सरांनी काल माझा सन्मान केला. राहुल वरारकर साहेब तिथं होते, संतोष पवार होते, अख्खी विक्रोलिन्स टीम तिथं होती, कारण काल विक्रोलिन्स चॅम्पियन्स लीग होती. काल मी आज दिवस दिलं, पण आज आपण माऊलगावमध्ये आलं. सर, कसं वाटतं जेव्हा विक्रोलिन्सचं नाव घेतं आणि आज आम्ही काल विक्रोलिन्सचा दौरा केला? हो, नक्कीच. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण की तुम्ही एवढा वेळ दिला माहुलसाठी. हे भाग्याचं काम आहे आमचं आणि तुम्ही तरक्की करत जा. तुम्ही नेहमी बोलता आम्हाला की आम्हाला चान्स द्या, पण ते तुमचं श्रेय आहे. तुम्ही मेहनत करत राहता. आणि सांगायचं तर आता हे माहुल प्रीमियर लीग, हे माहुल प्रीमियर न होता आता हे प्रोफेशनल प्रीमियर लीग झालं पाहिजे. या प्लेयरांना संध्या नवीन नवीन देऊन ग्राउंडवर नवीन नवीन, तुम्ही ग्राउंडमध्ये रोज विकेटवर काय करता, बरोबर ना? इथे काय प्रॅक्टिस करता, इथे इझी आहे. तुम्ही त्या विकेटवर खेळून तुम्ही इकडे खूप रन्स बनवता, पण जेव्हा तुमची बाहेर तुमचा कॉन्फिडन्स लेवल येतो, जेव्हा बाहेरच्या विकेटवर खेळायला जाता, तर हाच मोटिव्ह तुम्ही बाहेर घेऊन जाता, तर तुम्हाला तो फायदा होईल पुढच्या पिढी, यांना अंडर 90च्या प्लेअरला या प्रोफेशनल प्लेअरला. आणि मी तेच काम करतो की यांना चांगल्या प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतो, यांना चांगल्या नेण्याचा प्रयत्न करतो. तर यांच्या हातात आहे, मला स्टार बनायचं आहे की झिरो बनायचं आहे. तर यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे की माझा रोल काय आहे, मला टीमला, गावाला कुठे न्यायचं आहे. तर हे त्यांनी विचार केलं तर पुढे जातील. हे एक लोक इकडच्या इकडेच आई बी ते करत राहणार, ते इथेच राहणार. यांना समजलं पाहिजे की मी किती मेहनत करून मी कुठल्या लेवलवर गेलो पाहिजे. हे यांनी लक्ष दिलं तर मला वाटतं माऊलचा क्रिकेट कुठे थांबणार नाही, आणि थांबणार नाहीच. कारण की अमित आणि सर्व इकडे खूप त्यांना सपोर्ट करतात, चान्स देतात आणि त्यांना प्लॅटफॉर्म देतात. तर हे इझी काम नाही. मी वारंवार स्टेजवर बोलतो, या टुर्नामेंट ठेवल्या नसत्या तर आम्हीही दिसलो नसतो. का आम्ही निमित्त आहेत खाली इकडे, आम्ही आमचा परफॉर्मन्स करतो. आज प्रेक्षक नसेल आणि जस्ट मॅच चालू आहे, कोण बघायलाय? पण तुमचा टॅलेंट बघायला दुनिया बसली आहे. तुम्हाला वाहवा करा, तुम्ही मेहनत करा, तुम्ही नक्कीच सफळ होणार. या इकडेच खेळून तुम्ही हाजी हाजी करत असाल तर इकडेच राहशाल. तर थोडी मेहनत करा, कष्ट करा, तुम्हाला देव नक्कीच फळ देईल. थँक्यू. थांबायचं आहे. जसं तुम्ही सांगितलं ना की मी कसा घडलो, तर काल मी जेव्हा विक्रोलिन्समध्ये सर्कलमध्ये अगदी त्या ग्राउंडमध्ये तुमचं नाव घेतलं ना, माझ्या बाजूला बरेच जण मात्र खेळाडू प्रेक्षक बसलेले, पण जेव्हा मी सांगितलं ना की ISPL मध्ये आम्हाला प्राऊड आहे, चेंबूरचा पहिला गोली बांधव ISPL मध्ये ॲज अ कॅप्टन झाला, सर्वांनी मात्र तिथं ताल्या वाजून तुमचं अभिनंदन केलं. आणि राहिला माझा प्रश्न, मी असंच मेहनत करणार आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. अगदी अमित दादांनी पण माझ्यावरती भरोसा दाखवला आहे. जाऊया आता मॅचच्या दिशेने. कमलाकर अडसून यांना खरं तर त्यांचा आशीर्वाद नक्कीच आम्हाला पाहिजे. ॲज अ लेजंड खेळाडू. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू आपल्याला जाताना दिसतोय. अगदी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते, तीच म्हणजे 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहेत. या माऊल कोलीवाड्यातले काही युवा गोलंदाज सध्याच्या घडीला श्रेयश आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी वय वर्ष कमी आहे, खरं तर अनुभव नाही आहे, पण टॅलेंट मात्र जास्त आहे. हे माहुल कोलीवाड्याचं क्रिकेट आहे. मंगेश दादांनी सांगितलं आयुष्यामध्ये मी कसा घडलो, मी काय केलं, तुम्हाला पण तसंच करावं लागणार आहे. कारण आत्ताच्या पिढीला जर मी तर म्हणेन की सोन्याचे दिवस आलेले आहेत. अगदी यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहतायत, म्हणजे पहा ना, जी नवीन पिढी आहे ना, एखादी दांडीगुल केली ना तर त्याच्यामध्ये रील टाकतो, एखादा लांब षटकार मारला ना तर तू रील टाकतो. पण व्यासपीठावर ते सर्व मात्र लेजंड खेळाडू इथं उपस्थित आहेत. मी एकच नवीन पिढीला मेसेज देईन की तुमच्या अगोदर यूट्यूब नव्हतं, सोशल मीडिया नव्हती, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती षटकार मारले, किती चौकार मारले आणि किती दांड्या गुल केल्या, त्याचा इतिहास कोणच्याकडे आहे का? तर नाही आहे. तर नवीन पिढीला आज सोन्याचे दिवस आलेत. तर जसं मंगेश दादांनी सांगितलं की अगदी वडाल्याच्या त्या टुर्नामेंटपासून माझी जर्नी सुरुवात झाली, क्रिकेटची जर्नी सुरुवात झाली. तर जी युवा पिढी आहे, खरं तर मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. आता मैदानाच्या आतमध्ये 2 लेजंड खेळाडू मी नावं घेतलं. एक आहे जग्गू दादा, दुसरा आहे वासू दादा. खरं तर त्यांचं क्रिकेट बघण्यासाठी, त्यांची ड्रेसिंग बघण्यासाठी, त्यांची बॅटिंग बघण्यासाठी वय वर्ष आम्ही जेव्हा 17 ते 18 वर्षाचे होतो, जेव्हा ते ट्रॉम्बेला यायचे, अगदी जेव्हा माऊलला स्पर्धा असायची, आमच्याजवळ ट्रॅव्हलिंगला पैसे नसायचे, कारण त्या टायमाला तिकीट 5 रुपये 10 रुपये असे लागायचे. आमच्या खिशामध्ये अगदी आम्ही पाहिलं तर 1-2 रुपये असायचे. माऊलला यायचं कसं? पण एखादा आम्ही अशी मात्र जर्नी केली, आम्ही चालत सुद्धा आलोय, एखादा लिफ्ट मागून आलोय, ट्रकला लटकून आलोय. हे माऊल गावाचं क्रिकेट आहे. आणि आज मंगेश दादांनी सांगितलं की ही प्रोफेशनल प्रीमियर लीग आहे, ही माहुल प्रीमियर लीग नाही आहे.
येणाऱ्या काळामध्ये अजून मात्र सोन्याचे दिवस येणार आहे. मंगेश वैती सारखे अजून काही खेळाडू घडावे हेच त्यांनी मात्र मेसेज दिलाय. जाऊया आता जिथं मात्र षटक क्रमांक 2. आता मंगेश वैती ज्या खेळाडूला बघून ज्यांनी मात्र क्रिकेट सुरुवात केली, अगदी ज्यांना फॉलो केलं तोच गोलंदाज. अर्थातच जग्गू दादा. धावसंख्या झालेली आहे 9 धावा. फटका फसलाय अगदी खेळाडूला निवडलाय. पकडला जातोय झेल आणि संपतो इथं फलंदाजाचा खेळ. चला डीजे होऊन जाऊन दे. जग्गू दादाचा आपण जर विचार केला तर वय वर्ष 22 आणि कमलाकर हडसूल नानाचं वय वर्ष 20 असं आपण म्हणूया. कारण हा माहुल कोलीवाडा आहे. इथं फिटनेसच्या गोष्टीच्या बाबत कुठलाही रिस्क मात्र आम्ही घेत नाही आहोत. अगदी जग्गू दादाचा पण विचार केला तर 50+ 40+चे खेळाडू आहेत. अजूनही 30 धार तोच दरारा 30 दहशत मात्र आपल्याला पाहायला भेटते. पहिल्याच चेंडूमध्ये मात्र विकेट घेतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर माहुल गावाचा वेल फिनिशर अर्थातच षटकार सिंग पोला आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू. काय घडलं? धावबाची संधी निर्माण झालेली आहे पण टायमावरती रिव्हर्स गेअर लागलाय दादाचा. अन्यथा आपण जर पाहतायत की प्रत्येक ठिकाणी ऍक्सिडेंट मात्र होत आहेत. एखाद्या क्रिकेटच्या दुनियामध्ये ऍक्सिडेंट होतं तेच म्हणजे रनआउटचा विकेट. आणि रनआउटचा विकेट म्हटला तर कोणालाही पसंत नाही आहे मित्रांनो. एखादा बोल्ड चालेल, एखादा कॅच चालेल, एखादा हिट विकेट चालेल, पण रनआउट कोणालाही पसंत नसतो मित्रांनो. अगदी स्लोवन पद्धतीचा चेंडू. बॅटची वरची कड आणि अगदी यष्ट्यांच्या मागे चीतेच्या चपळाईने मात्र चेंडू वरती आले आणि कम्मालीचा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी जग्गू दादा यांनी 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव. कम्मालीची बॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला भेटलंय. अगदी फ्रंट फुटला आले, बॅटचा फेस ओपन केला पण चेंडू पलीचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. अगदी बॅटच्या टो एंडला मात्र चेंडू स्पर्श झाला. अगदी आपण जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन ज्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय त्याच ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला. अगदी मात्र या 4थ्या चेंडूमध्ये सिंगल धाव आली आहे. अगदी आपण माहुल ग्रामस्थ समिती माहुल गाव यांचं सुद्धा कौतुक करूया. काय हेलिकॉप्टर उडवलाय. खरं तर खेळाडू आहे प्रेम पण त्याच्या डोक्यावरनं मात्र चेंडू निघून जातोय आणि मिळाल्या 4 धावा. चला डीजे. अगदी 14 धावा मात्र पाहायला भेटतात. काय सुंदर चौकार मात्र लगावला जातोय. अगदी बॅट्समॅन हेमंत. हो काय फटका सजवलाय. अगदी चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे आलाय. या माहुल प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार. चे भाग्य विधाता तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी नगरसेवक श्री राजेंद्र जगन्नाथ माहुलकर साहेबांचा पण आपण विशेष आभार मात्र व्यक्त आपण करूया. ज्यांनी मात्र सातत्याने माहुल गावामध्ये जेव्हा कुठलीही स्पर्धा असते तेव्हा एक नाव आवर्जून घेतलं जातं, तेच म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके या माहुल गावाचे भाग्य विधाता
माजी नगरसेवक श्री राजेंद्र जगन्नाथ माहुलकर सरांचं नाव आणि त्यांच्या समेत सीमाताई माहुलकर यांचं सुद्धा मात्र नाव आवर्जून घेतलं जातं. माजी नगरसेविका त्यांच्या सौभाग्यवती. अगदी हे जोडपं आपण जर पाहिलं तर माहुल गावासाठी कुठल्याही कार्यामध्ये सक्रिय आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला भारत पाहायला भेटत आहेत. अगदी वेगवान गोलंदाज या माहुल कोलीवाड्याची अजून एक नवीन खोज. अक्षरशः आपण जर पाहिलं तर एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू, पण त्यांच्या समोर षटकार किंग उर्फ पोलार्ड सुनील माहुलकर. ओ काय मात्र चेंडू पेश केलाय. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू, दर्जेदार क्षेत्ररक्षण, कम्मालीचा थ्रो मात्र पाहायला भेटतोय. अनिश माहुलकर. खरं तर अजून एक युवा खेळाडू माहुल गावाचा आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर धावसंख्या झालेली आहेत. 21 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला भेटत आहेत. माहुल प्रीमियर लीग, माहुल ग्राम समिती, माहुल ग्रामस्थ यांच्या विद्यमान आयोजनात 6व्या पर्वामध्ये आणि या दुसऱ्या दिवशी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. हो काय चेंडू पेश केलाय. अगदी गुडलँड स्पॉट मध्ये चेंडूची पिचिंग झाली. प्ले अन मिस असं आपण म्हणूया, कारण चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. आलाय इम्पॉर्टेंट डॉट बॉल. अगदी माहुल मॅनेक्स म्हटलं तर त्यांच्या माध्यमातून आपण माहुल गावामध्ये खरं तर एक स्पर्धा पाहिली आहे. जिथं माहुल गावामध्ये क्रिकेट थांबलं होतं, आता माहुल गावामध्ये क्रिकेट पुन्हा एकदा क्रिकेटची जर्नी सुरू झाली आहे. हर्षदजी माहुलकर बरोबर ना. खरं तर यावर्षी 3 स्पर्धा आपल्याला पाहायला भेटल्या. आपण जर विचार केला तर गोपालकाला ग्रुपची शिवासा चषक, त्यानंतर माहुल मॅनेक्स ट्रॉफी, त्यानंतर हा चेंबूरचा वर्ल्ड कप अर्थात जय माता दी चषक. हो फटका फसलाय. अगदी बॅटची लिडिंग एज आणि हे काय घडलं. खरं तर थोडासा बॅलन्स मात्र मागे त्या खेळाडूचा बिघडला, पण हरकत नाहीये. सिंगल धाव मात्र आपल्याला पाहायला भेटते. अगदी आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा मात्र आनंद घेऊ शकता. अगदी GTC यूट्यूब वाहिनी ही मात्र सज्ज आहे. त्यांचे प्रॉप रायटर आशिष भोईर सर यांचं सुद्धा कौतुक करूया. त्यानंतर आज विशाल पवार, प्रेम पवार, विकास पवार या तिन्ही बंधूंचं आपण हार्दिक स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी हेमंत कोळी सर आणि त्यासमज शशी मेहर सर. लो फुलटॉस चेंडू, अगदी टायमिंग मात्र भेटलेली नाहीये. गॅपमध्ये चेंडू आहे. ज्याप्रमाणे बंदुकातनं गोळी निघावी ना, अगदी मात्र बॅटमधनं चेंडू निघालाय. नाव आहे माहुलचा षटकार किंग अर्थातच पोलार्ड. पुढच्या मॅच मध्ये 2 सख्खे भाऊ मात्र आता एकामेकासमोर मात्र उभे राहणार आहे. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये खरं तर भाऊ, काका, मामा, दादा काही नसतं. अगदी आपल्याला क्रिकेट आणि क्रिकेटच प्रॉपर खेळायचं असतं. नाही तर तो माझा दादा आहे जाऊन दे, तसं काही नाही आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. काय मात्र चेंडू पेश केला. अगदी डाऊन द लेग मात्र चेंडू होता. अगदी हेमंत सरांनी शाहरुख खान स्टाईलमध्ये काय मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. अगदी असं म्हणूया की मुफ्त के चंदनावर घिस मेरे नंदन. अगदी धावसंख्या झालेली आहे 26 दादा. अगदी देवांश दादा म्हटलं तर अमित दादा यांचे सुपुत्र आणि येणाऱ्या कालामध्ये देवांश दादाचा पण आपल्याला खेळी पाहायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. हा इथं शॉर्ट अँड फुल. आता मंथन सकट. खरं तर हा माहुलचा जॉन्टी रोड्स आहे. त्यांच्या माध्यमातून कुठली चुकी नाही आहे. इम्पॉर्टंट विकेट अर्थातच सुनील पोलार्ड बॅक टू डग आउट. ज्यांनी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. आणि मंगेश वैती सरांनी सांगितलं की तुम्हाला याच मैदानामध्ये अगर क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्ही जास्त वेळ या मैदानामध्ये जास्त क्रिकेट खेळू शकत नाही आहे. मंगेश वैती कसा घडला, किंवा त्याच्यासारखे काही खेळाडू कसे घडले. अगदी त्यांनी सांगितलं की
तुम्हाला इथं मात्र चांगली मेहनत करावी लागणार आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर लक्ष्मी इलेव्हनची बॅकबॉन अर्थातच या माऊल गावातला सर्वात कातील नाव आहे गणेश पाटील. सध्याच्या घडीला बॉक्स क्रिकेट असेल किंवा ओव्हरम क्रिकेट असेल, त्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये सातत्याने माऊल गावाचं वर्चस्व त्यांनी गाजवलंय. मग अंडरम क्रिकेटमध्ये पण मात्र चांगली बॅटिंग राहिली आहे, ओव्हरम क्रिकेटमध्ये पण चांगली बॅटिंग राहिली आहे. अगदी मात्र आपण जर विचार केला तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गणेशजी पाटील आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी मात्र डावखुरे फलंदाज आणि भारत सुद्धा कमी नाही आहे. विकेट मात्र कोणाची घेतली आहे, वेल फिनिशर अर्थातच सुनील पोलार्ड आपल्याला मात्र आता डगआउटमध्ये आराम करताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर अगदी आपल्याला 27 धावा स्कोअर कार्डवरती पाहायला भेटत आहेत. भारत मात्र सज्ज आहे. आज माहुल कोलीवाड्यामध्ये मंगेश वैती सरांनी सांगितली माहुल प्रीमियर लीग नाही आहे, ही प्रोफेशनल माहुल प्रीमियर लीग आहे. जणू काय सर्व प्रोफेशनल लुक आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी जर्सींचा आम्ही सकाळी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आलो ना, तेव्हा आपण जर्सी पाहिली ना, तर IPL मध्ये जी जर्सी आहे ना, त्याला पण फेल करणारी ही जर्सी आपल्याला पाहायला भेटते. अगदी 3 षटकाचा खेळ आपल्याला समाप्त होताना दिसतोय आणि लक्ष्मी इलेव्हनची धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 28 धावा. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ च्या बाहेर 12 ते 4 तुम्ही निघू नका. पण कोण ऐकते दादांनो, इथं अगर कडक ऊन पण असलं ना तरी हे माहुल कोलीवाडा आहे, त्याला मात्र कुठल्याही गोष्टीची भीती नसते. चला आता ट्रेंडमध्ये जी सॉन्ग आलेत आमचे व्यासपीठावरती मात्र प्रमुख मान्यवर बसलेत. तर मीर दादा, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, नंतर गाणं तो लाव. अगदी आपण चारी बाजूला पाहतोय माझे मायबाप प्रेक्षक या माहुल प्रीमियर लीगचा मनमुराद मात्र आनंद घेत आहेत. आणि कमलाकर काका, कालचा दिवस तुम्ही मिस केला असेल, पण आम्ही पण तुम्हाला आम्ही मिस केलं, कारण काल आम्ही विक्रोलीला होतो, आज आम्ही माहुलला आलोय. आमचा पण प्रवास मात्र सुरू झालाय. खरं तर माहुल कोलीवाड्याचा पण माझ्या करिअरच्या मागे एक खूप मोठा हात आहे, कारण माहुल माझा हा दुसरा घर आहे. अगदी आपण पाहिलं तर माहुल गावाने मला बरंच काय दिलंय. अमित दादा असेल, पुन्हा जय माता दी चषक असेल, म्हणजे प्रत्येकाचं आम्हाला अगर विचार केला तर मोठा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा पण आम्ही असणार ना, तर माहुल गावासाठी आमचं येणं कर्तव्य आहे. अगदी आता गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद चुपके चुपके आपल्याला पाहायला भेटत आहेत, ज्याच्या नावावरती खरं तर आयुष्यभर न विसरणारा तो षटकार, जिथं एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना हर्षद चुपके चुपकेनी तो चुपके मात्र षटकार ठोकला होता. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. हा यस, काय फटका सजवलाय, अगदी मनगट्यामध्ये पॉवर आहे आणि चेंडू मात्र छूमंतर झालाय. मैदानाच्या बाहेर गणेश आलाय तडाखा. धुरंधर आज सुद्धा मात्र आपल्याला खेळताना आपण त्यांना पाहतोय. खरं तर आज तिसरी पिढी माहुलची आपल्याला खेळताना पाहते, पण पहिल्या पिढी दुसऱ्या पिढीने मात्र माहुलचं क्रिकेट गाजवलंय. तिसरी पिढी काय करणार आहे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा हवाई हल्ला, पण इथं मात्र फटका फसलाय आणि गणेश पाटील, खरं तर मोठा फटका खेळायचा होता, पण मोठ्या फटक्याच्या नादामध्ये मात्र विकेट मात्र गेली आहे.
जेव्हाही आगरी कोळी बांधव ऐकतो ना त्यांच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा येते. खरं तर आगरी कोळी लोकांची रक्षण करणारी, त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देणारी आमची कारल्याची एकवीरा आई, त्यांचा सातत्याने आशीर्वाद मात्र आगरी कोळी लोकांच्या, आगरी कोळी नव्हे तर भारतामध्ये जेवढे मात्र आपण त्याला विचार केला तर तेवढे भक्त आहेत ना, त्यांना ती आशीर्वाद देणारी आमची कुलस्वामिनी अर्थातच एकवीरा आई. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक पाटील आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी पुनीत पाटील. 10 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. हर्षद चुपकेने मात्र चुपके विकेट घेतलाय. लो फुलटो चेंडू, अगदी टायमिंग नाही आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने भारत आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहत आहेत. अगदी कमालीची मॅच आपल्याला पाहायला भेटली. अगदी पहिल्या मॅच मध्ये जगदीश दादा आणि एक नवीन चेहरा मात्र आम्हाला पाहायला भेटला. हो, उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आहे. मीर सरांनी मात्र जास्त वेळ घेतलेला नाहीये. लगेच 2 हात समांतर केलेत आणि इशारा केलाय. आमच्या जवळ पाहत आहेत. यस सर, व्हाईट बॉल. अगदी एक खराब चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. हेमंत आणि पुनीत. अगदी स्लो वन पद्धतीचा चेंडू. अगदी हेमंतला मात्र बीट केलंय. चेंडू त्यांना समजलेला नाहीये, एवढा स्लो वन चेंडू होता. अगदी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. बॅट कुठं आणि चेंडू कुठं असं म्हणावं लागणार आहे. आलाय हा डॉट बॉल. अगदी पुन्हा एकदा स्लो वन चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. आता लक्ष्मी 11 पहा. खरं तर मॅच जिंकायची असेल तर आता तुम्हाला षटकार अशी भाषा बोलावी लागणार आहे. कारण आता मॅचचा आपण जर विचार केला समीकरण आहे 7 चेंडू आणि 37 धावा. खरं तर आमचे विकास पवार सांगतायत की सर्व चेंडू बाहेर पाहिजे. एखादी काल विक्रोलिन्सला आपण 6 चेंडू मध्ये 26 धावा होताना पाहिल्या. हो, इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. पण त्या हेलिकॉप्टर मध्ये इंधन नव्हतं, तेल नव्हतं, डिझेल नव्हतं, पेट्रोल नव्हतं. म्हणून तो हेलिकॉप्टर क्रॅश झालाय. डीजे जाशई गावाचे लोकनेते दिबा पाटील यांचं गाणं तुम्ही ऐकलं. खरं तर आमच्या या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी हातभार लागले त्यांचं नावं घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण स्पर्धा म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये कोणीतरी येतं, समोर येतं अगदी आणि मोठ्या मन करून सांगतात की माझ्यातर्फे हे असणार आहे, माझ्यातर्फे ते असणार आहे. खरं तर सर्वप्रथम नाव या माऊल गावाचे भाग्य विधाता तुम्हा आम्हा सर्वांचे माजी नगरसेवक श्री राजेंद्र जगन्नाथ माऊलकर साहेबांचा विशेष आभार. सीमाताई माऊलकर यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. त्यानंतर महेंद्र वैथी नाकवा सरांचा पण विशेष आभार आपण व्यक्त करूया. संतोषजी काटावले सर, चेतनजी पाटील सर, त्यानंतर कमलाकर हडसूल सर, प्रशांत कोळी सर, मनोज कोळी सर, मुरगन भाई, त्यानंतर विजय कोळी आणि प्रकाश कोळी या सर्व मान्यवरांचं खरं तर दादानी मात्र षटकाराने स्वागत केलंय. आलाय दर्जेदार षटकार. खर तर एकतर्फा किल्ला मात्र लढवताना दिसत आहे. तेच म्हणजे हेमंत 9 चेंडूचा सामना केलाय, 24 धावा लगावल्यात. अजूनही आपण जर विचार केला तर 5 चेंडू आणि 31 धावा. कार्यक्रम होऊ शकतो, कधीही होऊ शकतो. लक्षात ठेवा, क्रिकेटचा खेळ आहे. आता कार्यक्रम होणार नाहीये. आता कार्यक्रम होईल तेव्हा म्हणजे बॅटिंग टीमचा. कारण आता 4 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. अगदी मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय माहुल मॅनॅक्स. खरं तर आपण कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा सुद्धा पाहिली आहे. आणि या माहुल प्रीमियर लीग मध्ये खरं तर
विजयाच्या उंबरट्यावरती अजून हा संघ उभा आहे. जिथं खेळाडू येत आहेत, प्रेम दादा जणू काय जॉगिंग करतात का काय? खरं तर प्रेम दादा खरं तर एक कूल खेळाडू आहेत. सातत्याने व्हॉलीबॉल म्हणा, फुटबॉल म्हणा, क्रिकेट म्हणा, अगदी व्हॉलीबॉलच्या आपण त्या व्हॉलीबॉल खेळताना त्यांना पाहिलं, अगदी नेटमॅनची भूमिका अगदी जग्गू दादाच्या. आता हे काय घडलं ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, माहुलचा करण अंबाला. आता इथं मात्र चेंडूपलीचा संपर्क नाही आहे. माहुलचे करण अंबाला अगदी आम्हाला खेळपट्टीवरती बॅटिंग ट्रॅकवरती पाहायला भेटत आहेत. अगर षटकार मारला ना तर तुमच्याचकडनं तुम्हाला एक रेडबुलचा मात्र आपल्याला ड्रिंक्स मात्र तुम्हाला देण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. आता काय राहिलेलं नाही आहे या मॅचमध्ये, एक औपचारिकता असणार आहे. खरं तर आपण तिन्ही पंचांचं कौतुक करूया. अगदी आता अनिलजी बाविस्कर सर सज्ज राहा, सिद्धिविनायक पण सज्ज राहा. अगदी आज मी सांगितलं ना की माहुल गावामध्ये ही प्रीमियर लीग नाही आहे, ही प्रोफेशनल प्रीमियर लीग आहे. आणि आज प्रत्येक माहुल कोलीवाड्यातला प्रत्येक खेळाडू 30+ पार्टी जशी करते ना तशी आज आपल्याला पार्टी पाहायला भेटणार आहे. अगदी सामना जिंकलाय माहुल मॅनेक्स. आणि जाऊया प्लेअर ऑफ द मॅच कडे.